मित्रांनो, नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये जे आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी मुलाखतीसह प्राधान्यक्रम भरलेले आहेत. अशा शिक्षक उमेदवारांच्या बाबतीत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की मुलाखतीच्या वेळेस कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते. कारण तुम्हाला याविषयी माहीतच आहे की जेव्हा टॅटच्या गुणवत्तेनुसार एकास 10 या प्रमाणात खाजगी अनुदान प्राप्त शिक्षण संस्थेकडे तुमच्या नावाची शिफारस करण्यात येणार आहे, तेव्हा तुम्हाला मुलाखतीला जावं लागणार आहे. आणि मुलाखतीला गेल्यानंतर तुम्हाला 30 गुणांसाठी तिथं 15 गुण, 30 पैकी जे 15 गुण आहेत ते पर्सनल इंटरव्ह्यू साठी आहेत आणि 15 गुण हे तुमच्या अध्यापन कौशल्यासाठी आहेत. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला अध्यापन कौशल्य यावर हे करायचं आहे, म्हणजे चर्चा करायची आहे की अध्यापन कौशल्यासाठी जात असताना जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी कुठल्या प्रकारची तयारी केली पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपलं अध्यापन हे प्रभावी होणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला कशाचा वापर, काही आपल्याला टीचिंग एड्स तिथं वापरता येतात, म्हणजे ज्याला आपण मॉडेल सुद्धा म्हणतो. आपल्याला काही प्रतिकृती सुद्धा आपण तिथं तयार करून जर घेऊन गेलो त्या विषयाच्या संबंधित, तर आपलं जे अध्यापन आहे ते प्रभावी होते. आणि त्यासोबतच आपल्याला लेसन प्लॅनिंग करायचं असते, म्हणजे जो तुम्हाला घटक शिकवायचा आहे त्या घटकाचं आपल्याला नियोजन सुद्धा सोबत न्यायचं असते. आणि त्या नियोजनानुसारच आपल्याला तिथं अध्यापन करायचं असते, म्हणजे आपलं अध्यापन प्रभावी होते. तर आपल्याला असंच आज हे नियोजन, जो काही तुम्हाला तिथं युनिट शिकवायचं आहे त्या युनिटचं नियोजन कसं करायचं यावर आज आपल्याला चर्चा करायची आहे. आणि मी तुम्हाला या स्क्रीनवर शेअर करून एका जो काही युनिट आहे त्याचं नियोजन करून दाखवतोय. आणि त्यानुसार जर आपण टीचिंग केलं तर आपलं जे टीचिंग आहे ते मित्र, म्हणजे जे आपलं अध्यापन आहे आपल्या वर्गामध्ये, ते अध्यापन आपलं प्रभावी होणार आहे. कारण अध्यापन करीत असताना आपल्याला क्लास कंट्रोल सुद्धा ठेवायचा असतो. म्हणजे काही असे विद्यार्थी असतात त्यांची खोडकर वृत्ती असते, त्यामुळे अशा विद्यार्थ्यांवर सुद्धा आपल्याला कशा प्रकारे कंट्रोल मिळवायचा आहे. म्हणजे अशा विद्यार्थ्यांना जर समजा काही खोडकर वृत्तीचे विद्यार्थी असतील आणि ते काय करतात, अनावश्यक जे काही अध्यापन करणारे आपले शिक्षक बंधू असतात त्यांना त्रास देतात, तर त्यांना जर आपल्याला म्हणजे शांत करायचं असेल तर त्यावर आपल्याकडे एकच शस्त्र असते, आणि ते शस्त्र म्हणजे त्याला प्रश्न विचारणे. त्याला प्रश्न विचारले की तो ऑटोमॅटिकच शांत होऊन जातो. कारण काय, या अगोदर असं होतं की त्याला शारीरिक पनिशमेंट करत होते, पण आता शारीरिक पनिशमेंट आपल्याला करता येत नाही. म्हणून अशा विद्यार्थ्यांना सुद्धा कशा प्रकारे शांत करायचं आणि आपला जो वर्ग आहे तो त्या वर्गाचं क्लास कंट्रोल आणि आपलं अध्यापन कशा प्रकारे प्रभावी होणार आहे यावर आपल्याला आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे. तर अध्यापन कौशल्यासाठी जात असताना सगळ्यात अगोदर जो महत्वाचा मुद्दा येतो तो महत्वाचा मुद्दा आहे लेसन प्लॅनिंग. मित्रांनो, हे लेसन प्लॅनिंग कशा प्रकारे आपल्याला करायचं आहे त्या बाबतीत आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे. लेसन प्लॅनिंग म्हणजे जो घटक तुम्हाला, तुमचा जो विषय असेल, कोणाचा मराठी असेल, कोणाचा इंग्लिश असेल, कोणाचा सायन्स असेल, हिस्ट्री असेल, भूगोल असेल, मॅथमॅटिक्स असेल, कुठला तुमचा जो विषय आहे त्या विषयामधला तुम्ही जो घटक निवडलेला आहे त्या घटकाचं आपल्याला प्लॅनिंग करून जायचं असते. आणि हे प्लॅनिंग आपण जेव्हा करतो तेव्हा त्या घटकाचा आपला स्टडी सुद्धा चांगला झालेला असतो. आणि आपला स्टडी जर त्या घटकाचा चांगला झाला तर आपलं अध्यापन कौशल्य हे प्रभावी होते मित्र. आणि जर आपलं स्टडीच चांगला नसेल तर आपलं अध्यापन हे प्रभावी होत नाही. अध्यापन जर प्रभावी झालं नाही तर आपलं क्लास कंट्रोल राहत नाही. आणि क्लास कंट्रोल जर आपलं राहिलं नाही तर मग आपला जो लेसन आहे
तो लेसन चांगल्या प्रकारे होत नाही. म्हणून आपल्याला इंटरव्ह्यूला जात असताना आपला जो लेसन आहे तो प्रभावी झाला पाहिजे, म्हणजे जेणेकरून तिथं जे त्या वर्गामध्ये आपलं लेसन ऑब्झर्वेशन करण्यासाठी जे बसलेले असतात शिक्षक, त्यांच्यावर आपला प्रभाव पडला पाहिजे. हे सगळ्यात इथं महत्वाचं आहे. शेवटी मित्र, आपल्याला कृती करायची असते आणि कृती करत असताना बाकीचे जे विचार आपल्या मनामध्ये येतात, असं होईल काय, तसं होईल का, ते आपण ते विचार करायला नको. कारण आपल्याला ज्या गोष्टीला सामोरे जायचं आहे त्या गोष्टीला आपण प्रभावीपणे सामोरं गेलं पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. तिथं किंतु परंतु किंवा उपप्रश्नाला कुठल्याच प्रकारचा वाव नसतो, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. चला तर मग हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, म्हणजेच तुम्हाला लेसन प्लॅनिंग कसं करायचं याविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये कुठल्याच प्रकारची अडचण राहणार नाही. मित्र, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर त्याला तुम्ही जरूर लाईक करा. आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, म्हणजे अशा प्रकारचे आम्ही जे नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी बनवतो ते नोटिफिकेशन्स द्वारे पाहण्यासाठी तुम्हाला उपलब्ध होतील. तर मग आजचा माझा विषय आहे अध्यापन कौशल्य. आणि अध्यापन कौशल्यासाठी जे आपल्याला लेसन प्लॅनिंग बनवायचं असते, ज्याला आपण घटकाचं नियोजन म्हणतो, ते नियोजन कशा प्रकारे करायचं त्यावर आज मला आपल्या सोबत डिस्कशन करायचं आहे, चर्चा करायची आहे मित्र. तर मी आता इथं या स्क्रीनवर कशा प्रकारे आपल्याला आपलं पाठ नियोजन करायचं असते, ज्याला आपण लेसन प्लॅनिंग असं म्हणतो, तो स्क्रीन मी आता इथं मित्र शेअर केलेला आहे. बघा, लेसन प्लॅनिंग सोबतच काही तुम्हाला चार्ट, एज्युकेशनल चार्ट असतात, ते सुद्धा तुम्ही स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये बनवून नेऊ शकता, म्हणजे जेणेकरून त्या चार्टचा वापर विद्यार्थ्यांना समजण्यासाठी होणार आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचं अंडरस्टँडिंग, आपल्या टीचिंग, आपण जेव्हा टीचिंग करतो, जेव्हा आपण अध्यापन करतो, ते अध्यापन विद्यार्थ्याला साध्या आणि सोप्या पद्धतीने समजलं पाहिजे, हा याच्या मागचा सगळ्यात मोठा उद्देश असतो. त्यासाठी काही आपल्याला एज्युकेशनल चार्ट सुद्धा बनवायचे असतात. सेंचुरी पेपर असतो, त्या सेंचुरी पेपरवर तुम्ही एज्युकेशनल चार्ट सुद्धा बनवू शकता. आणि हे बीएड मध्ये सगळं तुमचं झालेलं असते, पण गॅप भरपूर पडला, आपण जर विसरलो असाल तर ही एक आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून एक आपली रिव्हिजन होणार आहे मित्र. बघा, आता मी इथं एक लेसन प्लॅनिंगचा ड्राफ्ट तयार केलेला आहे. हा ब्लँक आहे सध्या. बघा, नेम ऑफ युनिट म्हणजे घटकाचे नाव तुम्ही तिथं देऊ शकता. इंग्लिश मिडियम वाले असतील तर त्यांनी इंग्लिश मीडियम मध्ये करावं हे नियोजन, आणि मराठी मीडियमचे असतील तर त्यांनी मराठी मीडियम मध्ये सुद्धा केलं पाहिजे. म्हणून मी हे दोन्ही ठीक दिलं आहे. नेम ऑफ युनिट देऊ शकता मराठी मीडियम वाले, पब्लिक घटकाचे नाव देऊ शकतात. नेम ऑफ सब युनिट इथं द्यायचंय तुम्हाला. त्याच्यानंतर इथं मराठी मीडियम वाला त्याला उपघटकाचे नाव म्हणतात. त्याच्यानंतर तुम्हाला जो विषय शिकवायचा आहे त्याची इंट्रोडक्शन, त्याला आपण प्रस्तावना असं म्हणतो, ते तुम्हाला इथं द्यायची असते. आणि त्यानंतर खाली आपल्याला टेबल एक बनवायचा असतो. त्या टेबल मध्ये तुम्हाला लेफ्ट साइडला शिक्षक कृती असते, ज्याला आपण टीचर ऍक्शन असं म्हणतो, आणि राईट साइडला विद्यार्थी कृती असते, त्याला आपण स्टुडंट ऍक्शन असं म्हणतो. असा हा ड्राफ्ट तुम्हाला बनवायचा आहे. आता इथं तुम्हाला जो विषय मित्र हो शिकवायचा आहे त्या विषयाचं तुम्ही म्हणजे तुमचा जो विषय आहे त्याच्यामधला कुठला युनिट तुम्हाला घ्यायचा आहे, म्हणजे नेम ऑफ युनिट, म्हणजेच तुम्हाला त्या चॅप्टरचं नाव, कोणतं प्रकरण तुम्ही तिथं घेताय त्या चॅप्टरचं नाव इथं लिहायला पाहिजे. आता माझा विषय, तुमचे वेगवेगळे विषय असतील, पण आता मला सगळ्या विषयाचं तर मला प्लॅनिंग येणार नाही, पण हा ड्राफ्ट सगळ्या विषयासाठी कॉमन आहे. पण माझा जो विषय आहे त्या विषयाचं जर मी इथं तुम्हाला थोडस घटक नियोजन करून दाखवलं तर तुम्हाला तुमच्या विषयाचं घटक नियोजन यावरून निश्चित करता येईल, 100% करता येईल. त्यामध्ये कुठल्याच प्रकारची साक्षांक असणं हे काही आपल्याला गरजेचं नाही. बघा, नेम ऑफ युनिट याच्यामध्ये घटकाचे नाव, आता मी इथं घटकाचे नाव देतो. समजा आता माझा विषय गणित आहे, म्हणून मी गणिताचंच नियोजन तुम्हाला करून दाखवणार आहे. यावरून तुम्ही तुमच्या विषयाचं सुद्धा नियोजन करू शकता. आता मला जो विषय घ्यायचा आहे
तो विषय मी इथं त्या घटकाचं माझ्या मी इथं नाव देणार आहे. ते नाव तुम्ही सुद्धा इथं आपल्या घटकाचं ठळक अक्षरामध्ये देणं आवश्यक आहे. आता मी जो युनिट घेतलाय याच्यामधला तो घातांक नावाचा घेतला, ज्याला इंग्लिश मध्ये इंडायसिस असं म्हणतात. मग आता या घातांकाचा जर समजा हे करायचं असेल मला, याचा हे घातांक जर मला विद्यार्थ्याला समजून सांगायचा असेल, तर त्याच्यामधला मला जो उपघटक घ्यायचा आहे तो कोणता घ्यायचा आहे, तो उपघटक इथं लिहायला पाहिजे. मग आता मी असा इथं उपघटक घेतो की घातांकाचा नियम, घातांकाच्या नियमांचा वापर करून गणित सोडवणे किंवा घातांकाच्या नियमांचा वापर, असा आपल्याला जो उपघटक असेल तुमचा, तो उपघटकाचं नाव इथं द्यायला पाहिजे. घातांकाच्या नियमांचा वापर. घातांकाच्या नियमांचा आपल्याला वापर करायचा आहे आणि या घातांकाच्या नियमांचा वापर करून काही प्रॉब्लेम इथं विद्यार्थ्यांना सॉल्व्ह करून द्यायचे आहेत. मग त्यासाठी मी जी पद्धत वापरणार आहे, तुमच्या याच्यामध्ये वेगवेगळ्या आपल्या विषयानुसार आपल्याला पद्धत वापरायची असते. कथाकथन पद्धत आहे आपल्या याच्यामध्ये किंवा प्रश्न उत्तराची पद्धत आहे. तर मित्र, सगळ्यात चांगली जर पद्धत कोणती असेल अध्यापन करताना, तर ते प्रश्न उत्तराची पद्धत आपण वापरायला पाहिजे. म्हणजे आपण शिकवत असताना विद्यार्थ्याला काही प्रश्न विचारायचे आणि त्यांच्याकडनं त्याचे उत्तर घ्यायचे आणि ते विद्यार्थी कृतीमध्ये येते आहे. आता प्रस्तावना, आता इथं प्रस्तावना तुम्ही डिटेल्स मध्ये लिहायला पाहिजे. आता गणितामध्ये काही कृती असतात. आता आपण जर गणितामध्ये म्हणजे प्रस्तावनामध्ये काय असते, तर विषय विद्यार्थ्याचं पूर्व ज्ञान जागृत करणे. प्रस्तावनेमध्ये काय असायला पाहिजे, तर जो काही विद्यार्थी असतो, ज्याला आपल्याला जो विषय शिकवायचा असतो, त्या विषयाविषयीचे विषयाचं त्या विद्यार्थ्याचं पूर्व ज्ञान आपल्याला इथं जागृत करायचं असते. त्या दृष्टिकोनातून ती प्रस्तावना लिहिणं आवश्यक आहे. आता माझा हा विषय आहे घातांक. मग घातांकामध्ये गणितामध्ये काय असतात, गणितामध्ये वेगवेगळ्या मूलभूत क्रिया आहेत. कोणकोणत्या आहेत मूलभूत क्रिया? तर गुणाकार आहे, भागाकार आहे, बेरीज आहे, अशा प्रकारच्या आणि वजाबाकी आहे, अशा चार मूलभूत क्रिया गणितामध्ये असतात. तर याच मूलभूत क्रिया ज्या आहेत त्या घातांकामध्ये कशा वापरायच्या, म्हणजे घातांकाचे नियम वापरून घातांकामध्ये घातांकाचे नियम नियम वापरून घातांकित संख्यांचा गुणाकार, बेरीज, वजाबाकी कशा प्रकारे करावी, ही माझी याच्यामध्ये प्रस्तावना राहणार आहे. म्हणजे प्रस्तावना सांगत असताना विद्यार्थ्याचं पूर्व ज्ञान आपल्याला जागृत करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण गणितामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार कशा प्रकारे करतात हे शिकलेलो आहोत. उदाहरणार्थ 2 गुणिले 2 जर 4 येतात, तर मग हेच जर घातांकामध्ये आपल्याला जर शिकायचं असेल की 2 ला घातांक 3 आहे, गुणिले 2 ला घातांक 4 आहे, बरोबर किती येते. म्हणजे जसं आपण गणितामध्ये न्यूमेरिकल एबिलिटीज ज्याला म्हणतो आपण, त्यामध्ये आपण गुणाकार, भागाकार, वजाबाकी आणि बेरीज करतो, तशीच आपल्याला घातांकित संख्यांची नियम वापरून गुणाकार, भागाकार, बेरीज कशा प्रकारे करायची आहे ते आजच्या आपल्या या युनिटमध्ये किंवा घटकामध्ये आपल्याला बघायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला त्यांचं पूर्वज्ञान जागृत करण्यासाठी काही साधे साधे अगोदर साध्या ज्या अंक आहेत त्याचा गुणाकार, बेरीज याची उदाहरणं देता येतील आणि मग आपल्याला घातांकित संख्याकडे वळता येणार आहे. याला म्हणतात विद्यार्थ्यांचं पूर्व ज्ञान जागृत करून आपल्या मूळ विषयापर्यंत येणे. हा एक भाग झाला. दुसरा, आता शिक्षक कृतीमध्ये मग तुम्ही त्याविषयी काय करणार आहे, तर मी आता इथे एक प्रॉब्लेम घेतलेला आहे. 81/16 to the power -3/4 in bracket 25/9 to the power -3/2 divided by 5/2 -3/2, याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. आणि हे सिम्प्लिफाय करत असताना तुम्हाला घातांकाचे नियम वापरायचे आहेत. मग चला आता इथं आपल्याला याचं जर सोल्युशन्स घ्यायचं असेल तर याच्यामध्ये कुठले कुठले घातांकाचे नियम वापरल्या जातात. मित्र, घातांकाचे नियम
जर इथं वापरायचे असतील तर त्या विद्यार्थ्याला घातांकाचे नियम माहित नाही असं समजू आपण. मग विद्यार्थ्याला घातांकाचे नियम तिथं माहिती होण्यासाठी आपल्याला त्याचा चार्ट सुद्धा बनवता येतो. बघा मी तो चार्ट इथं शेअर करतो, म्हणजे अशा प्रकारचा तुम्ही चार्ट जर विद्यार्थ्याला बनवून तो जर साईडला त्या वर्गामध्ये जर तुम्ही लटकवला तर या चार्टचा वापर सुद्धा विद्यार्थी करतील आणि तुम्हाला फटाफट उत्तर देतील. कारण कसं असते की हे नियम आहेत आणि नियम विद्यार्थ्याच्या पाठ असतील असं नाही, कारण वारंवार बघितलं की तो नियम मग विसरत नाही. म्हणून आपण काय करायचं, असे रूल एका साईडला घ्यायचे आणि त्याच्यावरचे असे छोटे छोटे लहान लहान एक्झाम्पल घ्यायचे, ते साईडला लटकवायचे आणि हे अगोदर त्याला समजून सांगायचं बेसिक नॉलेज. हे बेसिक नॉलेज त्याला समजलं की मग आपण प्रॉब्लेम कडे जाऊ शकतो. बघा आता इथं मी रूल दिलेले आहेत, ए टू द पॉवर एम इंटू ए टू द पॉवर एन इज इक्वल्स टू ए टू द पॉवर एम प्लस एम. म्हणजेच आपल्याला त्याला सांगता येते की घातांकित संख्यांचा गुणाकार करत असताना घातांकाची बेरीज करावी लागते किंवा त्याचा पाया समान असेल तेव्हा. कारण इथं बेस ए आहे, इथं बेस ए आहे, या बेस यालाच आपण मराठीत पाया म्हणतो. मग घातांकित संख्यांचा गुणाकार करीत असताना त्यांचा जर पाया समान असेल तर घातांकाची बेरीज करावी. म्हणून इथं आपण पाया ए लिहिला आणि घातांकाची बेरीज लिहिली एम प्लस एन. याचा विद्यार्थी मित्रांनो आपण याचा जो वापर आहे, याचा वापर आपण साधं एक उदाहरण देऊन त्यांना त्यांच्या मनाचं सॅटिस्फॅक्शन करू शकतो की 2 to the power 5 इंटू 2 to the power 3 या घातांकित संख्या आहेत दोन्ही, याचा आपल्याला गुणाकार करीत आहे, याचा पाया समान आहे, तर या नियमाचा इथं वापर करायचा आहे. मग इथं पाया समान आहे 2, तर हा 2 लिहिला. इथं पाया समान ए होता त्याने ए लिहिला होता, इथं आपण 2 लिहिला. आणि घातांकाची बेरीज करायची आहे 5 + 3 आपण 8. म्हणजे या नियमाचं अप्लिकेशन मित्र आपण इथं त्या विद्यार्थ्याला समजून सांगतो. आणि असा जर तुम्ही चार्ट बनवून दिला आणि त्याला असा चार्ट जर तुम्ही तिथं त्या तुमचा जो काही बोर्ड आहे वर्गामध्ये, त्या बोर्डाच्या साईडला एखादा खिळा असेल तर त्याला तुम्ही लटकवला तर तुमचं जे अध्यापन आहे ते आणखी प्रभावी होते. त्या विद्यार्थीच्या चार्ट कडे कॉन्सन्ट्रेट होते आणि प्रत्येक गोष्ट तो समजून घेतो. आणि एकदा का विद्यार्थ्याला समजून घेतलं बस, म्हणजे समजलं, तर तो विद्यार्थी वर्गामध्ये शांत बसतो. आणि त्याला जर समजलं नाही तर बरेचसे खोडकर विद्यार्थी आहेत, ते त्या वर्गामध्ये अशांतता निर्माण करतात. म्हणून क्लास कंट्रोल होण्यासाठी आपल्याला काही मॉडेल असतील तुमच्याकडे, ते मॉडेल्स तुम्ही तिथं न्यायला पाहिजेत. किंवा काही तुमच्याकडे असे जर चार्ट असतील किंवा तो चार्ट तुम्ही बनवायला पाहिजे, तुमच्या विषयाचा तुम्ही तो चार्ट तुम्ही बनवून घ्यायला पाहिजे. तुम्ही तो चार्ट जर तुम्ही तयार केला आणि तो चार्ट त्या भिंतीला जर लटकवला तर तुमचं अध्यापन निश्चितच मित्र प्रभावी होईल. आणि तुमचं इम्प्रेशन तिथं त्या वर्गात तर त्या विद्यार्थ्यावर पडतोच, पण जो व्यक्ती मागं तुमचं ऑब्झर्वेशन करतोय, तुमच्या लेसनचं ऑब्झर्वेशन जो कोणी तिथं तज्ज्ञ असेल त्या विषयाचा तो करतोय, तर त्याच्यावर सुद्धा तुमचं इम्प्रेशन पडते. आणि त्यासोबतच मॅनेजमेंट सुद्धा त्याचं ते तुमचं जे टीचिंग आहे ते थोडस ऑब्झर्व करते, त्यांना सुद्धा तुमचे स्किल वेगवेगळे दिसतात. आणि हे वेगवेगळे स्किल आपल्या फ्युचरसाठी मित्र जे काही सिलेक्शन करायचं आहे 30 पैकी तुम्हाला गुण द्यायचे आहेत, म्हणजे आता इथं 15 पैकी गुण देतील, ते गुण तुमचे निश्चितच वाढतील असं मला वाटते. तर हा झाला आपण बनवलेला आहे बघा टीचिंग, याला म्हणतात चार्ट. म्हणजे जे काही आपल्याला चार्ट बनवायचे असतात, टीचिंग चार्ट असतात, त्याच्यापैकी हा मी घातांकाच्या नियमांचा चार्ट बनवला. एका साईडला ते नियम लिहिले, एका साईडला त्याच्यावरचे साधे साधे प्रॉब्लेम लिहिलेले आहेत. म्हणजेच त्या नियमाचं अप्लिकेशन सुद्धा राईट साईडला मी लिहिलेलं आहे. आणि हे नियमाचं अप्लिकेशन एकदा त्या विद्यार्थ्याला समजलं तर विद्यार्थी हा तुमचा जो पाठ आहे तो पाठ मन लावून त्याच्याकडे लक्ष देतो आणि समजून घेतो. म्हणजेच आपलं अध्यापन हे प्रभावी होते मित्र हो. तर अशा प्रकारे आपण तो चार्ट सुद्धा बनवून घ्यायला पाहिजे. आता हा चार्ट बनवायला आपल्याला लागतेच काय, 1 किंवा 2 स्केच पेन लागतील तुम्हाला आणि 1-2 रुपयाचा सेंचुरी पेपर लागतो. स्केलनं त्याच्यावर टेबल तयार करायचं आणि त्याच्यावर तुम्ही लिहून घ्यायचं. असं मराठीमध्ये तुम्हाला असाल तर मराठीचं काय जे महत्वाचे शब्द वगैरे असतील किंवा तुमचं ग्रामर असेल काय जे असेल, इंग्लिशच्या बाबतीत काय ग्रामर असेल ते तुम्ही इथं असे तो चार्ट तयार करू शकता. हिस्ट्रीमध्ये काहीतरी म्हणजे आपण जे काही समजा महापुरुष आहेत त्यांचे हे करू शकतो नाव आणि त्यांच्या काय जन्माची तारीख वगैरे काय जे असेल तुमच्या संबंधित विषयाचं ते तुम्ही बनवून घेऊ शकता. तर अशा प्रकारे ज्याला आपण टीचिंग एड्स म्हणतो त्याच्यामध्ये मी हा वापरलेला आहे.
तो टीचिंग चार्ट वापरला, टीचिंगसाठी एज्युकेशनल चार्ट मी तयार केलेला आहे. असा चार्ट मित्र हो तुम्ही तयार करू शकता. त्याला मी हेडिंग दिलं आहे इथं, लॉज ऑफ इंडायसिस, म्हणजे घातांकाचे नियम. ते घातांकाचे नियम एका साईडला लिहायचे, एका साईडला त्याच्यावरचे छोटे छोटे एक्झाम्पल लिहून ते विद्यार्थ्याला आपण समजून सांगू शकतो. आणि त्यानंतर मग एखादं मोठं प्रॉब्लेम घ्यायचं आणि त्या विद्यार्थ्याला प्रश्न तुम्ही विचारू शकता, म्हणजे तो तुम्हाला सहज उत्तर देईल. अन्यथा त्याच्याकडनं उत्तराची अपेक्षा न केलेलीच बरी. हे लक्षात घ्या मित्र. कारण युग कोणतं आहे? मोबाईलचं युग आहे. या मोबाईलच्या केबलच्या युगामध्ये विद्यार्थ्यांचं लक्ष अभ्यासाकडे फार कमी थोडस असते. म्हणून आपल्याला त्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला त्याचा विचार करायचा आहे की हा विद्यार्थी सध्या ब्लँक आहे. मग याच्या डोक्यामध्ये आपल्याला बेसिक नॉलेज वगैरे भरायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या विषयाकडे यायचं आहे आणि मग त्या बेसिक नॉलेजचा वापर करून आपला जे अध्यापन आहे ते अध्यापन मित्र आपल्याला प्रभावी करायचं आहे. हे एक याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे. आणि असं जर तुम्ही, कारण काय हे एक लक्षात घ्यायला पाहिजे, आपण निवड हे म्हणतो संस्था चालक काय इंटरव्ह्यू घेतील काय, ते दुसरेच प्रश्न विचारतील आणि अमुकच मागतील आणि तमुकच मागतील, तो त्यांचा प्रश्न आहे, ठीक आहे. पण मित्र आज असं आहे की बाजूबाजूला शाळा झालेल्या आहेत, 2-2 किलोमीटरवर, 1.5-1.5 किलोमीटरवर शाळा आहेत. त्यामुळे कॉम्पिटिशन सुद्धा तेवढीच वाढलेली आहे. त्यामुळे संस्था चालकांना सुद्धा असं वाटते की माझ्या शाळेतलं टीचिंग जर चांगलं झालं तर माझ्या शाळेतले वर्ग टिकतील, म्हणजे ते वर्ग, विद्यार्थी संख्या कायम राहील. विद्यार्थी संख्या कायम राहिली म्हणजे माझे वर्ग व्यवस्थित राहतील आणि माझ्या शाळेचं नाव होईल. हे सुद्धा म्हणजे जे काही मॅनेजमेंट आहे त्यांना सुद्धा वाटते आहे. म्हणून त्यांचा सुद्धा आता जो ओढा आहे तो चांगल्या व्यक्तीचं जर टीचिंग चांगलं असेल तर त्या व्यक्तीला ते जरूर विचारतात की नाही आम्ही तुमच्याविषयी विचार करू. हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. त्याला कारण आहे की 2-2 किलोमीटरवर शाळा राहिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी मिळवावं लागतात. त्यामुळे कॉम्पिटिशन निर्माण झालेली आहे आणि पालकांचा ओढा सुद्धा असा आहे की ज्या शाळेमध्ये चांगलं टीचिंग होते त्याच शाळेत पालक आपल्या पाल्यांना टाकतात. म्हणून आज ज्या काही अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत त्यांनी जर दुर्लक्ष केलं आहे टीचिंगकडे तर त्यांचे शिक्षण बंद होते. शिक्षण बंद नाही, पर्यायाने त्यांची शाळा सुद्धा बंद होते. म्हणून चांगला शिक्षक वर्ग घेण्याची काळजी ह्या शैक्षणिक संस्था सुद्धा सध्या घेत आहेत. हे विसरून सुद्धा तुम्हाला चालणार नाही. तर हा झाला याच्यामधला एक भाग की विद्यार्थ्याचं आपण जे काही पूर्वज्ञान आहे, ज्याला आपण इंट्रोडक्शन म्हटलेलं आहे, ते इंट्रोडक्शन आपण या चार्टच्या माध्यमातून त्यांचं पूर्वज्ञान आपण पूर्ण जागृत करू शकतो. आणि त्यानंतर आपण आपल्या मूळ विषयाकडे आपल्याला मित्र यायचं आहे. त्यासाठी आता आपण पुन्हा आपल्या लेसन प्लॅनिंग कडे जाऊया. आणि लेसन प्लॅनिंग कडे जात असताना बघा तुमचा हा बोर्ड आहे असं समजू आपण, आणि या बोर्डावर हे प्रॉब्लेम लिहिलेले आहे. हे प्रॉब्लेम आता आपल्याला इथं त्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजून सांगायचं असते. हे सुद्धा मित्र इथं महत्वाचं आहे. तर बघा मग आता आपण ही प्रॉब्लेम मी घेतलेला आहे. आता इथं आहे 81/16 - 3/4. तर इथं इंडायसेस मधला आपल्या चार्ट मधला कोणता रूल लागतो तो त्या विद्यार्थ्याला आपण बाजूनच, आपल्याकडे जर एखादी स्केल असेल तर त्या स्केलने दाखवू देतो. त्या चार्ट मध्ये रूल आहे a⁻⁻1 = 1/a. तो रूल इथं पण वापरता येतो, इथं पण वापरता येतो आणि इथं पण वापरता येतो. कारण ह्या सगळ्या ज्या फिगर्स आहेत याच्यामध्ये पॉवर जो आहे तो निगेटिव्ह पॉवर आहे. त्याला आपल्याला पॉझिटिव्ह करायचं आहे. पॉझिटिव्ह करण्यासाठी a⁻⁻1 = 1/a. मग विद्यार्थी कृतीमध्ये आपण हा रूल लिहायचा आहे. आपण त्याला विचारायचं आहे. विचारल्यानंतर तो विद्यार्थी तुम्हाला तो रूल सांगणार आहे. तो रूल त्यांनी सांगितल्यानंतर आपण बोर्डाचे भाग केलेले असतात. तर उजव्या भागामध्ये जी आपली विद्यार्थी कृती आहे त्या विद्यार्थी कृतीमध्ये त्यांना आपण सांगू शकतो की इथं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो a⁻⁻1 = 1/a या नियमाचा वापर करायचा आहे की विद्यार्थी कृतीमध्ये येते. मग या नियमाचा वापर केल्यानंतर हा जो आहे इथं तुमचा जो पॉवर आहे हा पॉवर पॉझिटिव्ह होतो. म्हणजे ही जी डायरेक्ट ही जी फिगर आहे ही फिगर डेनॉमिनेटर मध्ये टाकते. a⁻⁻1 = 1/a. म्हणून इथं आपल्याला लिहायचं आहे 1/1 याच्या ब्रॅकेटमध्ये
येणार आहे 81/16 ही येणार आहे. मग ही इथं आपल्याला द्यायचंय. बघा आता मी इक्वेशन टूल्स मध्ये जातोय. मला इथं 81/16 टू द पॉवर इथं आपण 3/4 घेणार आहे. 3/4 म्हणजेच मी इथं हा रूल वापरला, a⁻−1 इज इक्वल्स टू 1/e. इन ब्रॅकेट इथं सुद्धा हाच रूल वापरायचा आहे. आणि हा रूल वापरल्यानंतर आता याला 1/81/16 टू द पॉवर 3/4 आहे. त्याचा रेसिप्रोकल घेतला की हा 16/81 टू द पॉवर 3/4 लिहिता येतो आपल्याला. म्हणून इथं लिहायचं 9/25 टू द पॉवर 3/2. 9/25 टू द पॉवर 3/2 हाच रूल मित्र आपण इथं वापरतोय. 1 याला फक्त आता इथं आपल्याला लिहायचंय आणि याला पॉझिटिव्ह करायचंय, कारण याला डिनॉमिनेटर मध्ये टाकायचं आणि याचा पॉवर जो आहे हा पॉझिटिव्ह करायचा. डिव्हायडेड बाय इथं आहे डिव्हायडेड बाय 1 पुन्हा तोच रूल वापरायचा आहे. आणि ही जी पूर्ण फिगर आहे ही डिनॉमिनेटर मध्ये टाकायची आहे. बाय युजिंग दिस रूल आणि याला पॉझिटिव्ह करायचे. हा रूल वापरला आपण a⁻−1 1/e. देन बाय टेकिंग रेसिप्रोकल. आता इथं आपल्याला रेसिप्रोकल घ्यायचं आहे, तर हा होणार आहे याचा 16/81 टू द पॉवर 3/4. सो राईट हिअर 16/81 to the power 3/4 into in bracket इथं रेसिप्रोकल घ्यायचं आहे 9/25 to the power 3/2. So right here in bracket 9/25 to the power 3/2. मित्र आम्ही ऑनलाईन कोरोनामध्ये विद्यार्थ्यांना अशाच प्रकारचं टीचिंग केलेलं आहे. डिव्हायडेड बाय in bracket here we take the reciprocal 2/5 to the power 3/2 3/2. Then we solve this. 16 can be written as 2 to the power 4. 81 can be written as 3 to the power 4. So we write here in bracket. This can be written as 2/3 to the power 4. 2/3 to the power 4. बघा काय घेतलंय आपण. 16 can be written as 2/4. 16 can be written as to the 4. 81 can be written as 3 to the power 4. So by using the indices rule, a by b to the power m. So we get here 2/3 to the power 4 multiplied by this 3/4 as it is. 3/4 as it is. In bracket 9 can be written as 3 to the power 2. 5 to the power 2. 25 can be written as 5 to the power 2. So we write in bracket
3/5 to the power 2 multiplied by 3/2 multiplied by 3/2 divided by this 2/5 to the power 3/2 as it is. This can be as it is. आणि इथे या राईट साइडला तुम्ही जे जे रूल्स इथे वापरलेले आहेत त्या रूल्सचा आपण इथं विद्यार्थी कृतीमध्ये लिहायला पाहिजे. आता इथं आपण जो रूल यूज केलाय तो a/b टू द पॉवर m चा रूल वापरलेला आहे. तो रूल इथं आपण लिहिणार आहे a/b टू द पॉवर m is equals to a to the power m upon b to the power m. use this rule here. हा एक रूल आपण इथं वापरलेला आहे. दुसरा रूल इथं आपण आणखी एक वापरलेला आहे तो आहे a to the power m to the power n. So we write here second rule. जो दुसरा रूल आपण इथं वापरलेला आहे त्याला आपल्याला लिहायचं आहे a to the power m to the power n is equals to a to the power m into n. mn. हे दोन रूल मित्र इथं वापरलेले आहेत. ते दोन रूल आपण विद्यार्थी कृतीमध्ये लिहायला पाहिजे किंवा त्या विद्यार्थ्यांना विचारायला पाहिजे. विचारल्यानंतर ते उत्तर देतात. उत्तर दिल्यानंतर आपण इथं डावी बाजू बोर्डवर लिहिली तर मग त्यांना उजवी बाजू आपण विचारायला पाहिजे. तर ते सांगतात विद्यार्थी. पुढे आता याला सॉल्व्ह करायचं. इथं 4 कॅन्सल होतो. मग राहते 2/3 टू द पॉवर 3 येईल. 2 to the power 3 म्हणजे 8 होणार आहे. सो बाय राईट हियर 8 upon 3 to the power 2 to the power 3 8 because here 4 get cancelled. 4 get cancelled. So 2 to the power 3 8 3 to the power 3 3 3s are 9 9 into 3 27. So right here 27 in bracket. Then we solve this here 2 cancel 3 to the power 3 27. So we write here 27 upon 5 to the power 3 125. Then here we take the reciprocal. So we write here multiplication sign. इथं रेसिप्रोकल घ्यायचं आणि जेव्हा रेसिप्रोकल घेतो आपण तेव्हा डेनोमिनेटर हा न्यूमरेटर मध्ये येतोय. Again here 5 to the power this here 5 to the power 3. So 1 to 5 upon 2 to the power 3. So we write here 8. Then here this 8 get cancelled. 27 cancel. 1/25 cancel. So is equals to here 1. So this is the final answer. इथं फक्त करेक्शन करायचं मित्र. हे माझं थोडं मिस्टेक आहे. इथं -3 पाहिजे 3/2 नको आहे. इथे एवढं करेक्शन करून घ्यायचं आहे आणि आपलं जे आन्सर आहे त्याचं ते 1 आन्सर आलेलं आहे. अशा प्रकारे आपण याच्यामध्ये प्रभावी टीचिंग मित्र करू शकतो. याला म्हणतात युनिट प्लॅनिंग, लेसन प्लॅनिंग जे म्हणतोय. एखादा युनिट घ्यायचा आणि त्याचं प्लॅनिंग करण्याचा हा जो प्रकार आहे तो आपण इथं बघितलेला आहे. तर मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा. आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर त्याला आपण जरूर सबस्क्राईब करा. म्हणजे अशा प्रकारचे आम्ही जे नवनवीन व्हिडिओ बनवतोय त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. इथं मी आता थांबतोय. धन्यवाद.